मित्रांनो, आज तुमच्या समोर या माध्यमातून व्यक्त होतोय. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बांधवांनो, या भारत देशामध्ये आपल्याला प्रत्येकाला, आपण शाळेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकाला आपापल्या भाषेमधून ही प्रतिज्ञा असते की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. सारे भारतीय महत्त्वाचं. सारे भारतीय हा भारत देश अखंड, आणि या भारत देशामध्ये राहणारे सर्व भारतीय आपण सर्वजण बांधव आहेत. मग तुम्ही महाराष्ट्रातले असाल, मग तुम्ही बिहारमधले असाल, मग तुम्ही यूपीमधले असाल, तुम्ही कर्नाटकमधले असाल, तुम्ही बंगालमधले असाल, तुम्ही केरळामधले असाल, तुम्ही या भारत देशामधल्या कुठल्याही राज्यातले तुम्ही बांधव असाल, आणि तुम्ही पंजाबमधले असाल, या भारत देशातील कुठल्याही म्हणजे राज्यातील तुम्ही बांधव असाल मित्रांनो. आणि हेच आपल्याला भारतीय संविधान शिकवतं, आणि हे विचार आपल्याला भारतीय संविधान आपल्याला देतं. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की विश्वरत्न, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकांना त्यांचे अधिकार आणि त्यांनी उपजीविका करण्यासाठी त्यांना अधिकार दिलेत. आणि या भारत देशामध्ये तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये जाऊन तुमची उपजीविका करू शकता, तुमचा उदरनिर्वाह तुम्ही करू शकता. हे भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आणि त्याप्रमाणे बांधवांनो, आपल्या भारत देशातील जो आर्थिक कमकुवत जो आपला समूह आहे, आपले बांधव आहेत, ते प्रत्येकजण या राज्यातून त्या राज्यामध्ये हे आपण सर्वजण जात असतो नोकरीनिमित्त. आणि ते नोकरीनिमित्त जात असताना मग कुणी नोकरी करतं, कुणी आपला छोटासा व्यवसाय करतात, मग कुणी भाजी विकण्याचा व्यवसाय करतात, कुणी कांदा बटाटा, असे विविध म्हणजे असे छोटे छोटे व्यवसाय. अगदी आपल्या रस्त्याच्या कडेला भाजी विकणारे हे सर्व आपले भारतीय बांधव आहेत. आणि ते आपल्या प्रत्येकाचे, त्या बांधवांबद्दल आपल्या मनामध्ये एक आदर असणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, भाजी व्यवसाय करताना किंवा रस्त्यावरती गाडी जे लावलेले असतात, कांदे बटाटे म्हणा, किंवा हे भाजी विक्रेते करणारे आपले सर्व बांधव असतात, ते आपलेच बांधव असतात. आणि त्यांच्याबद्दल आपण आदर करावा. आणि आपल्याला, प्रत्येक भारतीयाला त्यांच्याबद्दल आदर असणं हे गरजेचं आहे. परंतु आज जी घटना घडली आहे, आज जी आपण पाहतोय, किंबहुना अशा काही घटना प्रत्येक राज्यांमध्ये ज्या घडतात, त्या अतिशय या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जेव्हा पाहायला मिळतात, तेव्हा अतिशय दुःख होतं. मित्रांनो, आज भाजी व्यवसाय करणारे किंवा नोकरीनिमित्त आपलं घरदार सोडून गावातून या शहराकडे येणारे आपण सर्वजण बांधव आहोत. परंतु त्यांच्या बाबतीत जेव्हा असं घडतं की तुम्ही इथं व्यवसाय करायचा नाही, तुम्ही इथे या सगळ्या तुमची उपजीविका करायची नाही, आणि त्यानंतर मग त्या माणसांवरती जो प्रसंग उद्भवतो, आणि जे तिथली प्रशासन व्यवस्था जे त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतं, ते खरोखरच एक तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अतिशय खूप दुःख झालं. आज सुरतमध्ये जे भाजी विक्रेते आपले आहेत, ते बिहार राज्यातले आहेत, आणि ते बिहार राज्यातले ते सुद्धा माझे बांधव आहेत, हे मी स्वतः समजतो. मित्रांनो, खरंच आर्थिक कमकुवत असणाऱ्या समूहांना किंवा आर्थिक कमकुवत असणाऱ्या बांधवांना, मग ते नोकरीनिमित्त या महाराष्ट्रामध्ये आले असतील, जगाच्या कुठल्याही देशामध्ये गेलेले असतात, किंवा भारतातील कुठल्याही राज्यामध्ये गेलेले असतात, परंतु आपण माणूस आहोत. आणि आपण माणूस म्हणून आपण त्यांच्याशी माणसासारखंच वागलं पाहिजे. आणि हीच मानवतेची शिकवण आहे मित्रांनो. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे. आणि हीच खरी मित्रांनो मानवता आहे. परंतु आज हा जो व्हिडिओ पाहिला, तो व्हिडिओ पाहून अतिशय दुःख, वेदना झाल्यात की माणसा तू एका माणसाशी माणसासारखा वागला पाहिजेस. आणि म्हणूनच मित्रांनो, या माध्यमातून आज तुमच्याशी व्यक्त होतोय, कारण जी सुरतमध्ये जी घटना घडलेली आहे, ती अतिशय मानवतेला
खरंच दुःख होतं आहे या माध्यमातून आपण पाहतो आहे. आणि म्हणून मित्रांनो, या माध्यमातून हेच सांगतो आहे की आपण कुठल्याही राज्यामधले असाल, कुठल्याही प्रांतामधले असाल, तर आपण आपण आपले बांधव, आपण एक माणूस प्राणी आहोत. म्हणून आपण सर्वांशी एका माणसासारखंच आपण वर्तन केलं पाहिजे आणि एका माणसानं दुसऱ्या माणसाशी समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे. कारण या भारत देशातले सर्व नागरिक हे कुठल्याही राज्यामध्ये जाऊन ते नोकरी, व्यवसाय आपला करू शकतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हे अधिकार आणि हे आपले हक्क हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेले जे अधिकार आहेत, ते अधिकार प्रत्येक नागरिकाचे आहेत. म्हणूनच मित्रांनो, याच माध्यमातून सांगण्याचं एक मी आपल्याशी व्यक्त होतो आहे की खरंच असं आपण ज्या पद्धतीनं प्रशासन त्या भाजी विक्रेत्या आपल्या बांधवांशी वागले, ते किंबहुना असं यापुढेही कधीही होऊ नये. आणि म्हणूनच या माध्यमातून एक सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय, जय भीम आणि जय शिवराय, जय महात्मा फुले. आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा जय भारत करतो. धन्यवाद. इथेच थांबतो.